म्हणजे असं वाटतं की रक्त थंड झालं का माझ्यासारखं आणि असं असंख्य हिंदूंचं. अरे 6 वर्षाची माझी हिंदू मुलगी 6 वर्षाची 3 दिवस तिच्यावर अत्याचार करत होता. माझ्या 18 पगार जाती, माझ्या 12 बलुतेदार. हा माझा हिंदू समाज आहे. आणि याच्याची कुठली बघितली कुणी वाकड्याने जाणं बघितली तर त्याचा आम्ही विचार करणार आहे. आणि कधी जर दुःख झालं मला दुःख तर फक्त धर्मवीर संभाजी महाराजांच्या तोंडाला फक्त धर्मवीर संभाजी महाराज. आम्ही छत्रपतींचे भावना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अनुयायी आहोत. आम्ही आपल्या इतिहासाबद्दल कोणी छेडलं, आपल्या धर्माबद्दल कोणी छेडलं ते याचे वाटतं नाही निवडून दिलं तरी चालेल मला. आणि जे म्हणतात महेश लांडगे सत्तेत आल्यापासून जास्त बोलायला लागला. तू सत्तेत नसताना सुद्धा भेट मला तसा दिसणार तुला. मला त्या नेत्यांना त्या पक्षातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्याचा माझा प्रश्न आहे. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारणामध्ये प्रत्येक वेळेस त्यांचा आदर्श सांगता. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय स्त्रीवर ज्या वेळेस ती आली तर तिला आई समजलं, बाई समजलं. हे उदाहरण तुम्ही देता, याचं अनुकरण कायम करतात, याच्या संदर्भात कायम बोललं जातं व्यासपीठावर. लातूरला 22 तारखेला प्रभू श्रीरामांच्या या उत्सवामध्ये सांगायला जीव तुटतो. सांगायला म्हणजे असं वाटतं की रक्त थंड झालं का माझ्यासारखं आणि असंख्य हिंदूंचं. अरे 6 वर्षाची माझी हिंदू मुलगी 6 वर्षाची 3 दिवस तिच्यावर अत्याचार करत होता. 3 दिवस जे लोक मला प्रश्न विचारतात, जे लोक आमच्या हिंदुत्वाचा प्रश्न विचारतात, वाद लावतात तुम्ही समाजामध्ये असा आरोप आमच्यावर करतात. त्यांना माझा प्रश्न आहे, जे आमचे आरोप करतात त्यांनी त्या 6 वर्षाच्या मुलीच्या घरी जा आणि त्याच्या आई वडिलांना विचारा. 6 वर्षाच्या मुलीवर अन्याय करणारा तो मराठा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे त्याला विचारा आणि मला आम्हाला प्रश्न विचारा. आम्ही जे करतोय ते चुकीचं आहे का? आम्ही जे करतोय ते चुकीचं आहे का? अरे फक्त समाजामध्ये हिंदू धर्माच्या समाजामध्ये तेढ निर्माण करायची, एक बनायच्या मनात 20 घालवायचं आणि यांच्या बाजूने उभं राहायचं फक्त मतासाठी, हे कदापि महेश लांडगेला मान्य नाही. या 2-4 दिवसाच्या विषय सांगतो मी तुम्हाला मित्रांनो. त्या मुली या हिंदूंच्या आहेत पण त्या कुठल्या समाजाच्या तुम्ही जाऊन चेक करा, ते जाऊन चेक करा. माझ्या 18 पगार जाती, माझ्या 12 बलुतेदार. हा माझा हिंदू समाज आहे, हा माझा हिंदू समाज आहे. आणि याच्यातली कुठली बघितली कुणी वाकड्याने जाणं बघितली तर त्याचा आम्ही विचार करणार आहे. इथून पुढे जर कधी आपल्या हिंदू कुठल्याही समाजातल्या कुठल्याही माता भगिनीकडे जर कुणी वाईट नजरेने पाहिलं ना तर नुसता पुष्टव आणू नका, कमरेपासून निखळून टाका त्याला. आयुष्यात परत असली घाणेरडी पैदास, आयुष्यात परत असलं घाणेरडा वंश या हिंदुत्वामध्ये जन्मालाच आला पाहिजे असं करून टाका. आणि कधी जर दुःख झालं मला दुःख तर फक्त धर्मवीर संभाजी महाराजांच्या तोंडाला फक्त धर्मवीर संभाजी महाराज. अरे मरताना सुद्धा त्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना इतका यातना देत होते, इतकं दुःख देत होते तरी हसत होता माझा राजा हसत की या समाजाची हिंदू समाजाची एक मुलगी अमुक यांनी पकडून गेली. मी सांगितलं त्याचं करा, आपल्याला चौरंगे करायची गरज नाही, 2 पॉईंट हात तोडायची गरज नाही. आणि किती घ्यायचा आणि सुपारी कशी काढतो, सुपारी कशी काढतो, सुपारी हा कौटुंबाला झाला आपल्याचं नाही.
संड आहे, संड नाही आम्ही, संड. आम्ही छत्रपतींचे मावळा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अनुयायी आहोत आम्ही. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, पण जे म्हणत नाही ते बोलतो बाबा. आपलं असं काम आहे. आपल्याला जर आपल्या इतिहासाबद्दल कोणी छेडलं, आपल्या धर्माबद्दल कोणी छेडलं, तर याच्यात गेलं मतदान नाही निवडून दिलं तरी चालेल मला, नाही निवडून दिलं तरी चालेल मला, नाही निवडून दिलं तरी चालेल मला. आम्ही आमचा बाळा सोडणार नाही. आमचे म्हणतात महेश लांडगे सत्तेत आल्यापासून जास्त बोलायला लागला. तू सत्तेत नसताना सुद्धा भेट मला माझा तसा दिसणार तुला.